अवकाळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसरातील केवनाळे, भवानीवाडी, दुधगाव, सप्रेवाडी, वाशिंद, राजेवाडी, जोगलवाडी या गावात भीषण तडाखा दिला। या अवकाळी पावसात अनेक घरांची झालेली पडझड, संसाराचे झालेले नुकसान आणि सामान्य जनतेची झालेली हाल अपेष्टा हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते। तर या आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांची पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व या गावातील नुकसानीची पाहणी केली। तसेच यावेळी डॉक्टर सवरा यांनी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना किराणा किटचेही वाटप केले। पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने नुकतेच थैमान घातले होते। यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक घरांची पडझड झाली असून या अवकाळी पावसाने मात्र बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर शेतीसह वैयक्तिक नुकसान झालं आहे। मात्र संसदेचे अधिवेशन संपताच पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी तातडीने खोडाळा मोखाडा परिसरातील केवनाळे, भवानीवाडी, दुधगाव, सप्रेवाडी, वाशिंद, राजेवाडी, जोगलवाडी या गावांना भेट दिली। त्यांनी यावेळी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत प्रभावित नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला। या दौऱ्यात खासदारांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तातडीच्या मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। तसेच शासन स्तरावरून मिळू शकणाऱ्या सर्व मदतीसाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले। शेतकऱ्यांचे आणि सामान्य जनतेचे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू। ही वेळ कठीण असली तरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शासन स्तरावरून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत मी आग्रही आहे, असे डॉक्टर सवरा यांनी यावेळी सांगितले। आज 8 एप्रिल रोजी डॉक्टर हेमंत सवरा हे स्वतः शेतकऱ्यांच्या दारात पोहोचल्यावर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना आता नक्कीच मदत मिळेल अशीच अपेक्षा आहे।